आमचे मतदान हेमंत अप्पा गोडसे। आमचे मतदान हेमंत अप्पा गोडसे। अबकी बार 400 पार। अबकी बार मोदी सरकार। आमचं मत हेमंत अप्पा। आमचे मतदान अप्पाला। आमचे मतदान मोदीजी। आमचे मतदान हेमंत अप्पा गोडसे। आमचे मतदान हेमंत अप्पाला। आमचे मत हेमंत अप्पा गोडसे। आमचे मतदान मोदींना। मी नव मतदार। आमचे मत हेमंत अप्पा गोडसे। मी नवे मतदार। आमचे मतदान हेमंत अप्पा। आमचं मतदान हेमंत। आज आपण सिद्धपिंपरी येथे वाल्मिक नगर लबान बंजारा तांडा येथे माननीय खासदार हेमंत अप्पा गोडसे हे महायुतीचे जे उमेदवार आहे यांच्या प्रचारार्थ आज सय्यदपिंपरी येथे आलेलो आहोत। या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि जिल्हा चिटणीस नामदेव तात्या ढिकले असतील, त्यानंतर आमचे सहकारी मित्र युवाचे जिल्हाध्यक्ष माननीय रावसाहेब ढिकले असतील, त्यानंतर आमचे लबान बंजारा समाजाचे जिल्हा प्रमुख आपले विनोदजी जाधव असतील, त्यानंतर आमचे रोहिदासजी मस्के असतील, ममराजजी जाधव असतील। या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही एक गोष्ट निश्चित करू इच्छितो की येणाऱ्या लोकसभेमध्ये 20 तारखेला माननीय हेमंत अप्पा गोडसेंना या तांड्यातून 100% मतदान देऊन भरघोस अशा मतांनी विजयी करू। आणि हा संकल्प मीच नाही तर संपूर्ण तांडावासियांनी घेतलेला आहे। माननीय हेमंत अप्पा गोडसे यांनी या तांड्यासाठी केलेल्या अनेक उपाययोजना असतील, त्यानंतर या केंद्र शासनाच्या योजना असतील, त्यानंतर केंद्रीय योजना असतील, या सगळ्या माध्यमातून हेमंत अप्पांना आम्ही विजयी नक्की करू। आणि या तांड्याच्या विकासासाठी हेमंत अप्पासारख्या लोकांची आम्हाला गरज आहे। आम्ही नक्की त्यांच्या समाज म्हणून म्हणा, पार्टी म्हणून म्हणा, त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांना विजयी करू। जय श्रीराम, जय शिवलाल। हेमंत अप्पा गोडसे यांना आमच्या तांड्याकडनं 100% मतदान आम्ही करून घेऊ आणि हेमंत अप्पा गोडसे यांना पुन्हा एकदा खासदार करू आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करू। लबान तांडा इथे गोडसे साहेबांचा प्रचार आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन केला। प्रत्येक घरातील व्यक्तींनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही हेमंत अप्पाच्या धनुष्यबाणालाच मतदान करू आणि त्याच्या समोरचंच बटन दाबू असं आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे या नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत अप्पा गोडसे भरघोस मताने निवडून येतील अशी नाशिक जिल्ह्यामध्ये मोठी लाट आहे। त्यामुळं मतदारांना मी आव्हान करू इच्छितो की आपलं कोणतंही मत वाया न घालवता मोदी साहेबांना या पंतप्रधान करण्यासाठी हेमंत अप्पांना भरघोस मताने निवडून द्या